वारं जसं फिरले तसं फिरणारच आहे. अमोल साहेबांना आम्ही निश्चितच निवडून आणणार आहे आणि सर्वाधिक मताधिक्यानं अमोल साहेब निवडून येतील. ऋतुराज दादांना भरघोस मताने दक्षिणची लोक आमदार करणार. अंमलमाडी कोण वारली, कुणाचं काय आले, कुणाचा ऍक्सिडेंट झालाय, प्रत्येकी येऊन भेट देऊन गेले आहेत लोकांना. तर असं काय मला ऋतुराज पाटील आम्हाला काही दिसलेलं नाही. आमदार साहेबांच्या माध्यमातून मुडशिंगमध्ये बरीच विकास कामं झाली. म्हणजे विरोधक काय म्हणतात की आमदारनं काही केलं नाही, पण त्यांच्या एवढा विकास कुणीच केलं नाही. QR ज्यावेळी स्कॅन केला त्यावेळी मी चेक केलं की बाबा हा निधी कुठं कुठं लावलाय, तर त्याच्यावर मला माहित नसलेली नावं पण त्यावर होती. आता त्यांनाच विचारलं पाहिजे कुठं कुठं निधी लावला, तुम्ही त्याचं स्पष्टीकरण करा म्हणून. 5 वर्ष भरपूर काम केले त्यांनी. आमच्या गावात 19 कोटीचा निधी दिलाय. स्टाईल पैसे रस्त्यावर बसली असती, कशानं 19 कोटी रुपये आले असते. तर तसं काय झालं नाही. सगळ्या अंमल मालकांचे निधी आलाय, निधीतून सगळी कामं झालेली आहेत. ऋतुराज दादांचे एकदम मध्ये ओके मध्ये कामं झालेले आहेत. सगळी कामं त्यांनी केलेली आहेत. रस्ता असून देत, गटर असून देत, लाईट असून देत. 1 वर्ष झालं असेल गटर करून, तेव्हा आता या निवडणुकीच्या तोंडावर बलमा खडी टाकाय चालू केली. आता ह्यो गेल्या वर्षी रस्ता केला त्यावर खड्डं पडलं. आमदार असा आहे की कुणी पण सर्वसामान्याने जरी फोन लावला तर लगेच उचलणार. आणि आम्हाला भाजप सरकार का नको आहे हे पण सांगतो. भाजप सरकारनं शेतकऱ्याचं पूर्णपणे नुकसान केले. शेतकरी गटाचं तर मत असं आहे की हे आता विधानसभेला हे भाजपच आलं पाहिजे. तर माझं वैयक्तिक लाईट बिल माफ झाले. माझ्या घरात लाडक्या बहिणीचं 15,000 रुपये आले. महिला 1500 रुपये दिल्यावर ऐकतील काय? आमच्याकडनं महिला महिन्याला 10,000 घेतात तर ऐकत नाहीत, आणि 1500 घेऊन ऐकतात. महिन्याला सगळा पगार दिला तर ऐकत नाहीत. आणि तुमचं कोण ऐकणार आहे 1500 घेऊन? 7,500 बायकांनी दिपावळी केली चांगली. आता पण कुठल्याही सरकारनं केली नाही. त्यामुळं मुन्ना माडकाचं तसं चांगलं आहे. आणि जे केंद्रात सरकार आहे ते राज्यात पाहिजे तरच राज्याची प्रगती आहे. भाजप आहे ना, मूळ भाजप राहिलेली एक आहे. सगळे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना फोडून भाजप तयार झालेले आहे. मूळ भाजप ही संपलेली आहे. भावी मुख्यमंत्री ते मला वाटतं गेल्या 5-6 वर्षापासून ऐकतोच भावी मंत्री, पण थोड्या वर्षात कळून जाईल भावी मुख्यमंत्री कोण आहे आणि माजी कोण आहे. आमदार साहेबांनी जे विकास केले त्याच्यावर आमच्या गडमुडशिंगीमधून प्रतिसाद जास्त प्रमाणात आहे. दक्षिणमध्ये मागच्या साधारण 42चा लीड होतं. यावेळी त्याच्यापेक्षा जास्त लीड हे आमदार ऋतुराज पाटील घेतील. 19 कोटी असू दे का असू, आमचं मत अमोल महाडिक शिवाय कुठलं मत नाही. आमचं मुडशिंगी अमोल महाडिक एकमेव अमोल महाडिक. नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी त्या ठिकाणी सुरू आहे. निवडणुका जसं जवळ येत आहेत तसा त्या ठिकाणी जोर लागलाय. मी आता कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामधल्या गडमुडशिंगी गावात आहे. खरं तर ही भाजी मंडई आहे. इथं तुम्ही बघताय की मी छत्रपती शिवाजीराजे खुलेनाट मंचच्या समोर आहे. आणि या यंदाच्या दक्षिण कोल्हापूरच्या निवडणुकांमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले ऋतुराज पाटील आणि अमोल महाडिक असा यांच्यामध्ये सामना आहे. नेमकं इथली स्थानिक जनता उद्या मतदान करत असताना काय पद्धतीचा विचार करून मतदान करणार आहे, कुठल्या मुद्द्यावर लोक बोलतात, आणि या एकूण सगळ्या अंगानं खरं तर आपण या लोकांशी चर्चा साधणार आहोत. गावातल्या दोन्ही गटाशी संवाद होणार आहे. हा पहिला गट या भागामध्ये बसलाय, त्यांच्याशी आपण बोलतोय. नेमकं बघून घेऊया की आपण ह्या लोकांचं नेमकं काय म्हणणं आहे. यंदाची ही विधानसभेची निवडणूक त्या ठिकाणी होत असताना चालू आमदार ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून काय कामं झाली का, पाठीमागच्या 5 वर्षामध्ये इथं अमोल महाडिक आमदार म्हणून काम करत होते, या सगळ्या अंगानं आत्ताच्या आमदारांवर ही जनता समाधानी आहे का, सरकारबद्दल काय यांचं म्हणणं आहे, आणि एकूण सध्याचं जे कोल्हापूरचं राजकारण आहे त्यातली उलटापालट आहे त्या अंगाने ही सगळी मंडळी काय म्हणते बघूया. नमस्ते. नमस्कार. काय म्हणताय विधानसभेचं वारं? चालू आहे की कसं चालू आहे? जोरात आहेत ऋतुराज दादांच्या बाजूला. ऋतुराज दादांना जोरात आहे. होय. काय वाटतं ऋतुराज दादांना जोरात आहे? 5 वर्ष भरपूर काम केले त्यांनी. बर. आमच्या गावात 19 कोटीचा निधी दिलाय. बर. कुणाचा प्रश्न असा शिल्लक ठेवला नाही की काम झालं नाही, असं माणूस गेला आणि काम झालं नाही असं झालं नाही आमदारांच्याकडनं. बर. त्यामुळे त्यांचं पारडं जड आहे. जड वाटतंय. काय नाही, ऋतुराज दादा बिंदासपणे निवडून येणार. काही अडचण येणार नाही. काय कारण देता येते ती 2-4 जर समजा मत तुम्ही उद्या मागणार आहे गावात कार्यकर्ते म्हणून, तर कुठले मुद्दे महत्वाचे ठरणार? मुद्दे म्हणजे विकासाचा आहे. दुसरी गोष्ट, आमदार असा आहे की कुणी पण सर्वसामान्याने जरी फोन लावला तर लगेच उचलणार. आणि आम्हाला भाजप सरकार का नको आहे हे पण सांगतो. भाजप सरकारनं शेतकऱ्याचं पूर्णपणे नुकसान केले. आज देवेंद्र फडणवीस म्हणतात की बाबा 2014ला म्हणत होते की त्यावेळेला सोयाबीनला 4,000 दर रुपये पाहिजे, 6,000 दर पाहिजे. आत्ताची पोझिशन काय, सरकार तुमचं आहे, केंद्रात सरकार तुमचं आहे, राज्यात सरकार तुमचं होतं. आज काय सोयाबीनला काय हमी भाव आहे?
आज लागवडीचं पोतं जर घ्यायला गेलं असतं तर आजची काय परिस्थिती आहे. ज्या वेळेला काँग्रेस सरकार होतं त्यावेळेला महागाई नव्हती. आज सर्वसामान्यांनी जगायचं सुद्धा मुश्किल झाले, कारण का ही महागाई एवढी वाढल्या की त्यामुळे आम्हाला भाजप नको आहे. ह्याचं कारण त्यामुळे ऋतुराज पाटील पाहिजे. तुम्ही तर काय बिल्ला लावलाय ह्याला, एकदम प्रचारानं जोर धरला असणार आहे. लावला. बरं, काय म्हणतं, कुठल्या मुद्द्यावर प्रचार सुरू आहे सध्या? सध्या प्रचार चालू असताना साहेब मला एक गोष्ट बोलायची आहे. आज महाराष्ट्रामध्ये जे काय उद्योगधंदे होते ते सध्या गुजरातला गेलेले आहेत. तुम्ही बघताय, आता न्यूज बघताय, कितीतरी 5 ते 6 उद्योगधंदे मोठे मोठे जे रोजगार निर्माण करून देणार होते तरुण पिढीला आमच्या, ते उद्योगधंदे ह्या भाजप सरकारनं गुजरातला नेले. आमच्या जनतेनं काय करायचं, महाराष्ट्रामध्ये जे बेरोजगार आहेत त्यांनी काय करायचं सांगा. आता मला तुम्ही एक सांगा, जर पाठीमागे आपण बघायला गेलो तर 15 वर्षामध्ये भाजपचं सरकार होतं. असं म्हणलं जातं की 15 वर्षामध्ये विविध विकास कामं झाली, पण 15 वर्षापूर्वी जी विकास कामं झाली, आता पंडित जवाहरलाल नेहरूंनी सुद्धा एक धरण बांधायचा मोठा प्रकल्प केला होता. बरोबर आहे का? धरणं बांधली, त्याला सुद्धा रोजगार निर्माण केले काँग्रेस सरकारनं. IT कुणी निर्माण केली? IT क्षेत्र कोणी निर्माण केलं? भाजपनं तर केलं नाही, काँग्रेस सरकार निर्माण केलं का नाही? तर हा विचार सर्वसामान्य जनतेने केला पाहिजे असं माझं मत आहे. त्यामुळे ऋतुराज दादांच्या मागे काँग्रेसच्या मागे गेलं पाहिजे. बरोबर. नमस्ते पहिलवान. कसं? एकदम ओके सर. ओके. का वाटतं एवढं ओके, एवढं निवांत कसं काय, म्हणजे एवढा विश्वास का? आमदार साहेब आमच्या इतकं काम केलंय की दक्षिण विधानसभा मतदारसंघात आरामशीर आमचे आमदार निवडून येतात. वारं फिरलंय म्हणतात, पण हे वारं फिरलंय महाराष्ट्र राज्याचं महायुती सरकार जाऊन महाविकास आघाडी सरकार येणार ह्याच्यासाठी हे वारं फिरलेलं आहे. दक्षिणचं वारं फिरत नाही आहे. आमदारांनी इतका विकास कामं केलेत मोठ्या प्रमाणात की आमचे दमदार आमदार हे 100% ऋतुराज पाटील निवडून येणार. काय म्हणते? ऋतुराज पाटील हे निवडूनच येणार. आणि मी एक शेतकरी आहे, एक सामान्य शेतकरी आहे. विषय काय आहे, मी 15 वर्ष भाजपचं काम केलेलं आहे इथे ग्राउंड लेवलला. काय आणि मी 15 वर्ष काही तर कारणास्तव मी जरा बाहेर पडलो. बाहेर पडलेला असताना मी पॉकेट लीडर म्हणून राजाराम फॅक्टरीला मी 11 जणांची जबाबदारी मताची माझ्याकडे दिलती. मी चोखपणे काम केलं. चोखपणे काम केलेलं असताना तरी सुद्धा मी बंटी साहेबांच्या गटात प्रवेश केला म्हणून की नाही, माझं काय केलं माहितीये का, माझं उसाचं करारच बंद केलं तिने. उसाचं करारच करून घेतलं नाहीत माझं. शेतकऱ्यांचं आमच्यावर अन्याय झाला. 5 वर्षात काय ऋतुराज दादांची कामं झाली का? ऋतुराज दादांचे एकदम मध्ये ओके मध्ये कामं झालेले आहेत. सगळी कामं त्यांनी केलेली आहेत. रस्ता असून देत, गटर असून देत, लाईट असून देत. आणि ऋतुराज दादा आणि बंटी साहेब गड मुर्शिंगीतल्या सगळी जनता त्यांच्या भक्कम पाठीशी उभा आहे. लीड घेणार आमदार, लीड घेणार आणि भरघोस मतांनी निवडून येणार. ठीक आहे. नमस्ते. नमस्ते. काय म्हणतं वातावरण? वातावरण काय एक नंबर आहे. का बरं एक नंबर वाटतं? एक नंबर म्हणजे कामच तसे केले साहेबांनी. बर, काय सांगता येईल या 5 वर्षामध्ये इथं जर ऋतुराज दादांच्या माध्यमातून कोट्यवधी कामं झाली, मग दादांनी सांगितलं, प्रामुख्याने 2-4 कामं सांगता येईल इथं मोठी, काय सांगता येईल? कामच म्हणजे आमच्या चर्मकार समाजासाठी आम्हाला एक जुना हॉल एक बांधून दिलेला. जर तुम्ही ते हॉलचं जर फोटो काढून जर तुमच्या ह्याच्यावरती जर टाकला तर बऱ्याच लोकांनी आम्हाला चर्मकार समाजाला खोळ्यात काढलं की ते मशालभूमी तुम्हाला बांधून दिल्या म्हणून. मग आम्ही साहेबांच्याकडे गेलो, साहेब असं असं झालंय आणि चर्मकार समाज हे तुम्ही नाव पुसून टाकलं पाहिजे त्या हॉलचं. मग तिने साहेब काही लगेच म्हटले, चर्मकार समाजासाठी तुम्हाला कुठं हॉल पाहिजे तर मंजूर, एका मिनिटात तिने हॉल आपल्याला मंजूर केला आणि 25 लाख रुपयाचा हॉल तिने बांधून आम्हाला मंजूर करून दिलेला आहे आता सध्या. आणि त्याचं उद्घाटन सुद्धा झालेलं आहे. आणि समाज काय म्हणतोय? समाज काय साहेबांच्या पाठीमागे राहणार. ऋतुराज दादा एक नंबर. ठीक आहे. नमस्ते. नमस्ते. बिल्ला लावलाय गडी प्रचार या गावात झालाय, काय म्हणतो प्रचार, कसा रिस्पॉन्स कसा आहे सांगा? ग्राउंडवर लय वारं फिरली, चर्चा सुरू आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं वार आहे दक्षिण मतदारसंघामध्ये. ऋतुराज दादांना भरघोस मताने दक्षिणची लोक आमदार करणार, त्यामध्ये कुठलीही शंका नाही. बर, कामच तसं आहे दादांचं. साधारण आमच्या मुडशिंगीला 19,50,00,000ची कामं आमदार साहेबांनी केलेली आहेत. विरोधक म्हणते ती नुसतं ती ही लावलंय, ती काय ती कटआउट लावलंय, ती स्कॅन केल्या दुसरंच गाव निघतंय, कसं करायचं असं केलं? त्यांचा फेक नेरेटिव्ह आहे फक्त. कुठलीही त्यांच्याकडे विकास कामाचे मुद्दे नाहीत, ठोस धोरण काय त्यांच्याकडे नाही. त्यामुळे असं फेक नेरेटिव्ह पसरून लोकांची दिशाभूल करायचं काम त्यांनी केलेलं आहे. काय फायदा होईल का पण त्याचा त्यांना? अजिबात काही फायदा होणार नाही. 100% आमदार ऋतुराज दादांच्या पाठीमागे ही दक्षिणची जनता खंबीरपणे उभा राहणार.
आणि आमदार साहेबांना 100% आमदार करणार आम्ही. नमस्ते. नमस्ते नमस्ते. कसं कसं वातावरण अतिशय चांगलं आहे. फिरले म्हणते ती. नाही 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 चुकीचं आहे. त्यांनी चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर चाललंय. फिरलं बिरलं काय नाही. वारं चांगलं आहे आणि वाऱ्याचं रूपांतर ह्या वर्षी वादात होणार आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये 20 तारखेला दक्षिणमध्ये मागच्या साधारण 42चा लीड होतं. यावेळेस त्याच्यापेक्षा जास्त लीड हे आमदार ऋतुराज पाटील घेतील. मग काय ते तुमच्यातलं काय काय ध्यान चालू आहे वर बंटी पाटील साहेब महाडिक साहेबांच्या ह्याच्यामध्ये? नाही ते आता दक्षिणचं वातावरण हे त्या दोघांच्या त्यांच्या दोघांचा रणसंग्राम आहे. बंटी साहेब हे सत्तेची बाजू आहे आणि विरोधक हे असत्तेची बाजू आहे. त्यामुळे ती असत्य मांडत बसतायत. परंतु बंटी साहेबांचं ह्या दक्षिण मतदारसंघामध्ये अतिशय ठोस काम चालू आहे. त्यामुळे ती सगळी कामं ती छाती ठोकून सांगू शकतात. आता ही म्हणते ती तुम्ही ते बॅनर लावलाय ते काय हे म्हणले फेक नॅरेटिव्ह आहे. ती म्हणते ती कुठे 18 कोटीची कामं झाली असते. मी एखादा इस्फुर्लीत गेलतो तर लोक म्हणले एवढं कोटीचं काम झालं आमच्या गावाचं काय ते कॅलिफोर्निया झालं असतं. कसं नाही 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 साहेब कसं आहे माहिती आहे काय आत्ताच्या घडीला तुमच्याकडं सगळ्या तुम्ही सगळीकडे बघू शकता तिथं विकास कामाची बोर्ड सगळी लागल्यात. त्यांच्यामध्ये ती चुकीच्या पद्धतीने लोकांची दिशाभूल करतात. परंतु तसं काही नाही आहे. गावामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर गेला तर ती गावामध्ये ती सगळ्या प्रकारामध्ये गल्लीच्या बोळामध्ये आणि सगळ्या विकासाचे जे मुद्दे आहेत जे डिजिटल मांडले आहेत तिथे ते सगळे सत्य आहेत. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं चुकीचं काही नाही. कामं झाल्यात. विरोधकांच्याकडे दुसरा कुठलाही मुद्दा नसल्यामुळं ती लोकांसमोर काहीतरी घ्यायचं. आता तुम्ही एकूण जर बघितलं आता राज्य सरकारनं आता लाडकी लेक तुमची लाडकी बहीण योजना तिथं आणलेली आहे. एकूण परिस्थिती बघता मग हे त्यांना 5 वर्ष सुरू असताना त्यांची सत्ता आल्या 2.5 वर्ष त्यांना का करता आलं नाही काय नाही. त्यांना कळालं की आपली सत्ता जाणार आहे महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे. त्यामुळे त्यांनी हे एक प्रलोभन ह्या निमित्तानं लाडक्या बहिणीनं दिलं. एकीकडे 1500 रुपये देतात. आमचा ह्याला विरोध नाही अजिबात त्यांनी देऊ देत. परंतु एकीकडे 1500 रुपये देताना त्यांचं महिन्याचं बजेट कोलमडलंय. बाकीकडे महागाई सगळी केली. त्यामुळं सर्वसामान्य महिला ज्या आहेत त्या 1500 रुपये एकीकडनं घेताना सुद्धा बाकीचं त्यांचं आर्थिक महिन्याचं बजेट करताना सुद्धा त्यांच्या डोळ्यातलं पाणी असेल. त्यामुळे फायदा होणार नाही वाटते त्यामुळं लाडक्या बहिणीचा ह्याच्यामध्ये मला वाटतं की बऱ्यापैकी काही फायदा होणार नाही काय नाही. कारण एकीकडे त्यांना 1500 रुपये दिलेत कारण त्यांच्याच खिशातनं 3-4 हजार जास्त काढले तिथं. त्यामुळे जरी ती दिसत असेल प्राथमिक दृष्ट्या तरी सुद्धा त्याचा उपयोग काही कुठल्या प्रकारे होणार नाही काय. राम राम. महिलांना 1500 रुपये दिलेत. महिला 1500 रुपये दिल्यावर ऐकतील काय? आमच्याकडनं महिला महिन्याला 10,000 घेतात तर ऐकत नाहीत आणि 1500 घेऊन ऐकतात. महिन्याला सगळा पगार दिला तर ऐकत नाहीत. आणि तुमचं कोण ऐकणार आहे 1500 घेऊन? फायदा होणार नाही. फायदा 1% होणार नाही. अजिबात होणार नाही. काल बिलही दंगा झाला लाडक्या बहिणीचा. लाडक्या बहिणीचा आता बघितलं का तुम्ही व्हिडिओ सगळं कसं कसं चाललंय ते? मग जोरात आहे ना. माळकरी माणूस आहे. होय माळकरी निवांत बसलाय. मग आता काय आता बंटी साहेबांचं चाललंय. आलोय बसलोय. कुठलं गाव आहे? मुडशिंगी. मूळचं का? होय. टोपी बिपी अवतारून तिकडून सोलापूर बार्शी बिर्शी वाटतं. सोलापुराकडे पंढरपूरला महिन्याला जातोय ना. हा विठ्ठलाच वारं लागले. हा विठ्ठलाचं वार. इकडे कोणाचं वारं सुटले? इथं वार आहे की बंटी साहेबांचं. बंटी साहेबांचं का बरोबर? बंटी साहेब बंटी साहेब तसं आहेच माणूस. त्याच्यामुळं बंटी साहेबाचं वारा इथं जास्त भरपूर आहे. त्याच्यामुळे काही अडचण येणार नाही. लोक काय म्हणतील गल्लीत गल्ली बिल्लीत काय आमच्या आता बंटी साहेबच म्हणतात. गल्लीत काय म्हणतील लोक? लाडक्या बहिणीचं म्हणतात लाडक्या बहिणीचं म्हणतात लाडक्या बहिणीला उलट सुलट बोलतात. हे चाललेलंच आहे. आम्ही ऐकायचं आहे सोडून बंटी साहेबाचं आमचं चाललेलं आहे. तिकडे जोर आहे. कसं तरुण पिढी काय म्हणते? बंटी साहेबांचाच पाठिंबा. बंटी साहेबांना पाठिंबा. कारण की कसं झालंय आमच्या ज्यावेळेला खासदार साहेब ज्यावेळेला मुन्ना माडिक जे निवडून आले पहिल्यांदा खासदारकी झाले त्यावेळेला पुंडीने विमानतळाचं विस्तारीकरण केलं. त्यावेळेला त्यांनी आमची ग्रामपंचायत पण सत्ता त्यांचीच होती. मग त्यांनी विस्तारीकरण करण्यामध्ये आमची 100 वर्षापूर्वीची वस्ती आहे लक्ष्मीवाडी म्हणून. तिथं आजपर्यंत खासदार मागचे किंवा आमदार ऋतुराजदादा सोडून हे कोणीही आजपर्यंत आलं नाही. आणि आमच्या बंटी साहेबांनी ज्यावेळेला आम्हाला पुनर्वसनचं हे होतं त्यावेळेला बंटी साहेबांनी आम्हाला पुनर्वसन आणि जी मुदतवाढ होती जे काही मुदतीच्या आधी जर आपण खरेदी दिली नसेल तर ते निम्म पैसे होणार होतं. त्यावेळेला 40 दिवसाचं मुदतवाढ परवा बंटी साहेबांना आम्ही या खासदारांची आणि अंमल मालकांची ह्या कितीतरी वेळा हे केलं भेट घेतली की बाबा आमचं असं असे आहे आमच्या लोकांचं भरपूर हे होणार आहे तोटा होणार आहे तुम्ही जरा आम्हाला सहकार्य करा. काही केलं नाही. ज्यावेळेला आम्ही ऋतुराज दादाकडे बंटी पाटील साहेबांच्याकडे गेलो त्यावेळेला आम्हाला गेल्या वेळेला बघा 40 दिवसाची मुदत दिली आणि आमचं पुनर्वसन त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे आम्ही बंटी साहेबांच्या मागे आणि ऋतुराजांच्या मागे आहे. इकडे थोडी कट्ट्यावर काही लोक बसले गळ्यात 25 टाकले ते गड्यांनी.
नमस्ते. प्रचार करून आलाय, प्रचाराला चाललाय, नेमकं कसं कसं आहे? प्रचार आमचा सकाळपासून चालूच आहे हा, आणि आता पण आम्ही जाणार होतो, हा. पण तुमची आणि आमची भेट आता इथे झाली आहे. हा, काय म्हणते मग? प्रचार काय म्हणते? प्रचार काय ऋतुराज पाटलाशिवाय कोण नाही. बर, ऋतुराज पाटीलच. हा, वार फिरले म्हणते ती. वारं फिरलं तिकडं, हा, आमच्याकडे काय नाही फिरलेलं. हा. उद्घाटन सुद्धा केलं नाही विरोधकांनी. विरोधकांनी अजून उद्घाटन सुद्धा केलेलं नाही प्रचाराचं. हा. आज नाही गावात केलेलं नाही, अजून फिरलेलं नाही कुणी. त्यांचे कार्यकर्ता अजून घर टू घर गेलेले नाही. आमचा एक फेरा होऊन आज दुसरा फेरा चालू आहे, हा, घर टू घर जायचा. हा. असं एकंदरीत आहे. म्हणजे तुम्ही जोर लावलाय. जोर आहे. काय मुद्दा आहे? काय सांगताय लोकांना? मत मागताना काय चर्चा होती तुमची कार्यकर्ते? आता कसं आहे माहिती काय, ऋतुराज पाटलांनी आमच्या गावामध्ये जवळजवळ 9 कोटी रुपयाचं कामं केल्यात. हा, आमच्या बौद्ध समाजामार्फत जवळजवळ 20 लाखाचा संस्कृत आपलं बौद्ध विहार दिलंय. हा, आमच्या समाजामध्ये 40 वर्ष पाण्याचा प्रश्न होता, हा, खर्चाचा. हा. तो पाईपलाईन करून पाण्याची सोय केल्या, घर टू घर चावी दिल्या. घर टू चावी दिल्या. हा. दादांचं काम एक नंबर आहे. हा. सगळ्यात महत्वाचं गडमुडशिंग गावामध्ये हा. जो ह्या 5 वर्षामध्ये विकास झालाय तो मागच्या 5 वर्षामध्ये कुठंही काम झालं नव्हतं. ते आता पूर्ण दादांनी काम पूर्ण केलेलं आहे. आणि राहिला विषय आमचं बौद्ध समाजामध्ये कुठंही तुम्ही जर गेला तर कुठेही काम तुम्हाला शिल्लक दिसणार नाही. सगळी दादांनी कामं केलेलं आहेत. बंटी साहेब स्टार्ट पासून ते आतापर्यंत आणि आता ऋतुराज आल्यापासून एवढी कामं झाल्यात की सांगण्याजोगे नाही तेवढे आहेत. शिवाजी महाराज आता तिचं पुतळा बसलाय ते सुद्धा स्टार्टला हे बंटी साहेबांना काम केलं. त्याच्यानंतर ह्याचं अतिक्रमण होत होती बिरोबा देवालय, त्याच्या पाठोपाठ अतिक्रमण सगळी होत होती. ते आमच्या संजय पाटील, रावसाहेब पाटील, बाबासाहेब माळे या सगळ्यांनी मिळून, सचिन पाटील या सगळ्यांनी मिळून कानावर काढलं की आता हे काय मंदिरच जवळजवळ राहणार नाही. त्यामुळे त्यांनी स्टार्टला हे कंपाऊंड मारून हे केलंय, बंदिस्त केलं. हा, कामं झाले. ठीक आहे. लय निवांत बसलाय पुरुषादीनं खाली. बसली काय, फिरून आलो आता साहेबांचा प्रचार करून. बर, काय म्हणते लोक? कसा प्रतिसाद आहे? लोक अशी म्हणतात, हा, एकच काँग्रेस, हा, एकच काँग्रेस, बंटी दादा की जय हा, अशी म्हणतात. रोजीराज साहेबांच्या पाठीमाग हा, भरपूर म्हणजे प्रतिसाद लोकांचा आहे. हा. दुसरी गोष्ट, माझ्या दलित समाजात आतापर्यंत आम्हाला तिथे बसाय उठायला काय जागा नव्हती. हा. 40 लाख रुपये आम्हाला मंजूर करून देऊन आज त्यांनी हॉल बांधून आम्हाला दिलाय. त्यामुळं आमचा समाज पूर्ण दादाच्या पाठीमाग आहे. काँग्रेसच कसं आता आमच्या बौद्ध समाजामध्ये कुठलंही काम बाकी काही शिल्लक राहिलेलं नाहीत. जवळजवळ 2 हॉल दिलेले आहेत आपल्याला. सगळी पाण्याची वगैरे व्यवस्था झालेली आहे. कुठलंही काम बाकी ठेवलेलं नाही. कोट्यावधी रुपयाची कामं आमच्या समाजामध्ये झालेली आहेत. आता ऋतुराज दादांना सगळ्या आमच्या दलित समाजाचा संपूर्णपणे फुल पाठिंबा आहे. ठीक आहे, ठीक आहे. कट्टा आहे, कट्ट्यावर 4 लोक बसले. ते नमस्कार. काय 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 वारं दक्षिणेत ऋतुराज दादांचं काय वारं फिरलंय? काय फिरत नाही, दादांच्या बाजूने सगळं वार आहे. हा, ते अपोजिट वाले फिरला असं तेवढं म्हणतात ते. हा. बाकी दादांची सेफ मध्ये दादा सगळं लीड घेणार आम्ही. बर, असं विषय. काय वाटतं कुठल्या कारणामुळे दादांना मत मिळतील? विकास कामं, गोरगरीब जरी दादांकडे दादा अशीच समस्या आहे. दादांनी कधीच नाकारलेलं नाही. गेले की दादा ठीक आहे, एक 4-8 दिवसात त्याचं पाठपुरावा दादा करून विकास काम करतात. काय म्हणते कुठे काम कामं 100% आहेत. सर्वसामान्य शेतकरी, धनगर कुटुंबातला माणूस ह्या बंटी पाटील ऋतुराज पाटलाने मला शेतकरी संघाला उमेदवारी दिली, संघाला संचालक केलं. माझी पत्नी शारदा बनकर यांना 2007 साली पंचायत समितीला उमेदवारी देऊन निवडून आणून सभापती केलं. अशा माणसाला मी सोडू काय? त्यांच्याकडे निष्ठावंत कार्यकर्ता हे एक त्यांच्याकडे चांगलं काम आहे. त्यामुळे आम्ही ऋतुराज पाटील, बंटी पाटील यांना कधी सोडून जाऊ शकत नाही. ते निवडून आणण्यात काय वाद नाही. पण तुम्हाला सांगतो, भैया शिर्के हा माणूस एक सर्वसामान्य गगनवाडीतला माणूस, त्या माणसाला पंचायत समितीला उमेदवारी दिली, त्यांना सरपंच केलं. त्या माणसाला गोकुळमध्ये पद दिलं. गोकुळचं पद देणं एवढं सोपं नाही. आणि बघा, प्रत्येक जण आपल्या घरात पद ठेवतात, पण एकमेव बंटी पाटील घरी असा आहे की ते स्वतः घरात पद ठेवत नाही. पूर्वी लोक म्हणतात, अहो गोकुळ आले की त्यांच्या घरात जाणार, केडीसी आले त्यांच्यावर, काही नाही. त्यांच्यावर गोकुळ पद त्यांनी घेतलं का? हो, सर्वसामान्य कार्यकर्त्याला दिलं. आता आरक्षण 80 असताना मला ओपन वन दिली उमेदवारी. म्हणजे त्यांच्याकडे ती नाही, कार्यकर्त्याला मोठे करण्याची एक पद्धत चांगली आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या ह्या प्रेमापोटी आम्ही त्यांच्यावर आणि त्यांच्याबरोबर राहणार आहे. आणि ऋतुराज पाटील हे इतक्या भयंकर मतांनी निवडून येणार आहेत की ह्यांनी फक्त बघत बसायचं आहे. ह्यांनी फक्त आरोप करायचे आहेत की काही केलं नाही, काही केलं नाही.
जे दक्षिण प्रॉब्लेम त्या तिने डिजिटल लावल्यात मला सांगा ग्रामपंचायत हे काम कचरा उठवा काम कोणाचं आहे ग्रामपंचायत काम आहे मला सांगा का आमदारांनी करायचं आहे ते बरं तुमच्याकडे ग्रामपंचायत गेली 15 वर्ष आहे ना आता ह्या 2 वर्षात ग्रामपंचायत आमच्याकडे हो ह्या घडामोडीमुळं गेली 15-17 वर्ष तुमच्याकडे आहे त्यावेळी काय केलं तुम्ही त्यावेळी पण ते आमदार होतेच ना 2014ला का नव्हते त्यावेळी काय केलं नमस्ते काय वातावरण लय तुमच्यात दक्षिणेला महाडिक पाटील बी सामना आहे तो वर बंटी पाटील पुन्हा महाडिक असा आहे रोज वक्तव्य येत आहेत परवा दिवशी बंटी पाटलांकडून त्या शाहू महाराजांच्या कुटुंबाबद्दलचा व्हिडिओ व्हायरल झाला काल मुन्ना माडकांकडून इकडचा काहीतरी व्हिडिओ व्हायरल झाला कसं चाललंय धगधग काय म्हणते खाली मैदान आज भाजप आहे ना मूळ भाजप राहिलेली आहे काय सगळे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना फोडून भाजप तयार झालेले आहे मूळ भाजप ही संपलेली आहे आणि ज्या वेळेला भाजपवाली जर काँग्रेसच्या उमेदवारावर किंवा एखाद्या टीका जर करत असेल तर अमोल माडिक पहिला कुठं होते त्यांचे वडील 18 वर्ष कुठं होते विधान परिषदेचे ते आमदारकी त्यांनी 18 वर्ष भोगली काँग्रेसमधून अमोल माडिक 2007ला जिल्हा परिषदेची उमेदवारी करून काँग्रेसचं तिकीट घेऊन जिल्हा परिषदेला निवडून आले आणि जे टीका मुन्ना माडिक करते ते पण राष्ट्रवादीमध्येच होते मुन्ना माडकांनी आज काँग्रेसवर काहीही बोलू नये कारण तुमची जी प्रगती दिसते तुम्ही आज समाजामध्ये वावरू शकताय ह्या काँग्रेसमधून वावरू शकताय 18 वर्ष विधान परिषदेची उमेदवारी काँग्रेसची घेतली आप्पा माडकांनी त्यांच्या चुलत्यांनी आताचे जे उमेदवार उभे आहेत त्यांच्या वडिलांनी आणि आज तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी किती पक्ष बदलले किती पक्षामध्ये गेला तुमचा सगळा स्वार्थ झाल्यानंतर तुम्ही आता भाजपमध्ये स्वार्थापोटी गेला तो तुम्हाला मुन्ना माडकांनी राज्यसभेची उमेदवारी दिली म्हणून की तुम्ही आता राज्यसभेच्या आतल्या बाजूने तुम्ही खासदार झालाय लोकसभा लढवा तुम्ही खासदार होऊन दाखवा बंटी साहेबांनी 2014 मध्ये त्यांच्या उमेदवाराला सपोर्टिंग केलं आणि टोटली बंटी साहेबांची यंत्रणा त्यांच्या पाठीमागे राहिली म्हणून ते 2014ला खासदार झाले एवढं तरी त्यांनी विसरू नये आणि तुमचा जन्मच काँग्रेसमध्ये झाला आणि तुम्ही आज भाजपमध्ये गेल्यानंतर तुम्ही काँग्रेसवर बोलता किती मुन्ना माडक बालिशपणानं बोलले तुम्ही बघा कालच्या सभेमध्ये मुन्ना माडकांनी किती बोलायचं काँग्रेसच्या तुम्ही काँग्रेसमध्ये होता त्यावेळी तुम्हाला काँग्रेस चांगलं वाटत होतं आणि आज लगेच तुम्ही भाजपमध्ये गेल्यावर तुम्ही काँग्रेसची महिलांचं फोटो काढा आम्हाला पाठवा म्हणजे तुम्ही काय तुमच्या आज जे भाजपने जे काय दिलंय ते तुम्ही काय तुमच्या घरातलं दिलेलं नाही ज्या म्हणजे लोकांच्या जनतेतून जाणारा टॅक्स ह्यामधून येणाऱ्या पैशाचं तुम्ही आज वाटप करताय काय परिणाम काही होणार नाही काहीही होणार नाही हा महाराष्ट्रातली जनता एवढी सुज्ञ आहे तुम्ही माझी मुलाखत घ्यायला 23 तारखेला या काय निकाल लागल्यानंतर तुम्ही 23 तारखेच्या निकालाचा आत्मविश्वास आहे गर्दी प्रचंड आहे आता मी बघतोय त्यांचं कार्यालय देखील आहे पलीकडच्या बाजूला उत्साह आहे लोकांमध्ये याचं रूपांतर निवडणुकीच्या विजयामध्ये होईल अशी खात्री वाटते का अगदी एकूण जे राजकारण मी म्हणलं तसं कोल्हापूरचं सुरू आहे आता यांनी माठीमागचा इतिहास सांगितला या संपूर्ण राजकारणामध्ये सुशिक्षित म्हणून काय वाटतं भविष्याचा वेध घेणारा ऋतुराज आमदार म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही की आज दलित समाजाबद्दल साहेब एकच मी गोष्ट सांगतो की गेली 40 ते 50 वर्ष आमचा पाण्याचा प्रश्न होता की आमच्या महिलांना धुण्यासाठी पाण्यासाठी वणवण करावी लागायची पण आज आमदार साहेबांच्यामुळं आज आमच्या दारात पाणी येते आणि ते पाणी बंद करा म्हणून आम्हाला सांगावं लागतंय म्हणजे इतकं प्रचंड काम आमदार साहेबांचं आहे आणि मी एकच तुम्हाला सांगतो की आमदार साहेबांच्या माध्यमातून मुडशिंगमध्ये बरीच विकास कामं झाली म्हणजे विरोधक काय म्हणतात की आमदारनं काही केलं नाही पण त्यांच्या एवढा विकास कुणीच केलं नाही असं मला एक स्पष्ट म्हणावं लागेल मताधिक्य मिळेल मताधिक्य मी काय म्हणतोय की गेल्या वेळेला आमदार साहेबांचं मताधिक्य 40 ते 42 त्याच्या पुढे जाईल मताधिक्य ही एवढी तुम्हाला मी खात्री देऊ शकतो तर बरीच मंडळी बसली खरं तर एक शिवसेनेचा गळ्यात पंचा असलेले नेते नमस्ते जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे सेनेची मत घेऊन थांबलाय काय म्हणते उद्धव ठाकरे सेना सभा झाल्या इथं आणि खरं तर परवा दिवशी जो एकूण इथं वाद झाला त्यानंतर ज्या पद्धतीनं चालू बैठकांमध्ये उद्धव ठाकरेंनी बंटी पाटील साहेबांना पुढे बोलवलं तो संपूर्ण जल्लोष वातावरण काय तो माहोल होता काय परिणाम होईल वाटतं नाही प्रथमतः उद्धव साहेबांचा एकच उद्देश आहे की ज्या भाजपला आता आपण लोकसभेत हद्दपार केलेला आहे देशातून त्यांचा 400 पारचा जो नारा होता
तो 400 पाराचा नारा झाला का? पूर्ण झाला नाही. महाराष्ट्रात 48 पैकी किती आमच्या महाविकास आघाडीच्या 31 सीटा आलेल्या आहेत. त्यामुळं आता त्यांना विधानसभेला महाराष्ट्र द्वेषी भाजपला या महाराष्ट्रातून हद्दपार करायचा आहे आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आहे. त्यामुळं आता कुठलंही आमच्या महाविकास आघाडीमध्ये मतभेद नाहीत. 100% संपूर्णपणे आमच्या महाराष्ट्रातलं जे उद्योग आहेत, वेदांत, फोक्सन असू दे, टाटा एअरबस असू दे, आमच्या तरुणांच्या रोजगारावर मीठ चोळण्याचं काम या भाजपने केलेलं आहे. त्यामुळे या महाराष्ट्र द्वेषी भाजपला या महाराष्ट्रातून हद्दपार करण्याचं सर्व म्हणजे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनी ठरवलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्यातून पूर्ण ज्या महाविकास आघाडीच्या 10च्या 10 जागा आहेत त्या संपूर्ण महाविकास आघाडीच्याच येणार आहेत. ठीक आहे, काय म्हणते वातावरण, प्रचार कसा सुरू आहे? पहिले सांगा. ही पंचमीची घालून सगळा माहोल सुरू आहे. अतिशय उत्साहात प्रचार चालू आहे. गडमुडशिंगीमध्ये 6 प्रभाग आहेत. 1 ते 6 प्रभागात आमदार ऋतुराज दादांनी प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे. मग सांस्कृतिक हॉल असतील, रस्ते असतील, साकव असतील, हे आहेच. सगळ्या शासकीय योजना तळागाळापर्यंत बांधकाम कामगार असतील, संजय गांधी असतील, या सर्व योजना त्यांनी सर्वसामान्य माणसापर्यंत पोचवायचं काम केलेलं आहे. जलजीवनचं काम आहे. 13 गावाची ही स्कीम आहे. अतिशय मोठा पाण्याचा प्रश्न होता आणि ही योजनेमध्ये एक त्रुटी होती की आमचे गाव जवळपास 50,000 वस्तीचं आहे. भौगोलिक परिस्थिती फार मोठी झालेली आहे. शहरापासून 3 ते 4 किलोमीटर गाव असल्यामुळं तिथं पाण्याचा हा मोठा प्रश्न होता. आमदार साहेबांनी 50 कोटीचं 250 कोटी निधी लावून या प्रभागात एकच टाकी होती गावात, आता तिथं 4 टाक्या केलेल्या आहेत पाण्याच्या. त्यामुळं भविष्यात पाणी टंचाई आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तिथे राहणार नाही. त्यामुळं भागात सर्वसामान्य तरुण काय म्हणतात सांगा. महिलांचा प्रतिसाद कसा आहे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल महिलांच्या बाबतीतलं वक्तव्य कोल्हापूरकरांनी बघितलं, गाजलं. काय कसं बघतील लोक त्याला? नाही, पहिला म्हणजे संसदरत्न जे स्वतःला म्हणून घेतात धनंजय महाडिक साहेब, खरोखर अतिशय निंदनीय. त्यांच्याबद्दल मी पहिला जाहीर निषेध करतो त्यांचा, की हे त्यांना शोभत नाही. या माता भगिनी त्यांच्या घरात पण महिला आहेत, आमच्या घरात पण महिला आहेत. मतासाठी तुम्ही कुठल्याही लेवलला जाऊ नका. आणि आदरणीय बंटी साहेब हे जिल्ह्याचे एक नेते, उगवते नेते, जे भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांना बघत आहेत जनता कोल्हापूरची. आणि ब्रँड कोल्हापूर म्हणून आज बंटी साहेबांच्याकडे बघितलं जाते. तर ह्या नेत्याला घेरायचं कसं, हे प्लॅनिंग काही विरोधक पण करत आहेत. पण जसं तुम्ही म्हणला, उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांना पुढे घेऊन शाबासकी दिली आणि जिल्ह्याचं येणाऱ्या ज्या 10 सीटा आहेत त्या 10 सीटा निवडून आणायची ही संपूर्ण जबाबदारी बंटी साहेबांच्यावर दिलेली आहे. त्याचं कारणच ते आहे की बंटी साहेब ब्रँड कोल्हापूर. कुठलीही कामं घ्या तुम्ही, की साहेब कुठल्या पक्षाचा बघत नाही, कुठल्या सर्वसामान्य माणूस, गोर गरीब, दीन दलित, शोषित, पीडित आलो की वर बघत नाही, कोण पक्ष आहे, काय आहे, माझा आहे, तुझा आहे, नाही. येईल त्याचं पटशन काम. ही साहेबांची रणनीती असल्यामुळेच साहेबांची लोकप्रियता एवढी भयानक वाढलेली आहे. त्याचा प्रतिसाद मुडशिंगीमध्ये आम्हाला जाणवत आहे. प्रचार करत असताना आजपर्यंत मुडशिंगीत कायम लीड आहे, बंटी साहेबांना कायम लीड आहे. त्यांना असं वाटतंय की म्हणजे 2014 आता झालेल्या ह्या लोकसभेला दक्षिणचं थोडं लीड कमी होतं, पण आम्ही कोण गाफील राहणार नाही. आता प्रचार घोळटगोर जोरात चालू आहे आणि मुडशिंगीमधून 996चं मागच्या वेळी लीड होतं, ते आता आम्ही जवळपास 1500 कसं जाईल हा आमचा आता प्रयत्न चालू. इकडे 2 महिला आहेत म्हणून सांगितलं मला. नमस्ते. नमस्कार. कोणतं सरपंच आहे दोघांना? कोण सरपंच? मी सरपंच आहे. काय म्हणतात सरपंच आहे? तुमच्या आता लोक जमलेत, सगळी प्रचार वगैरे सगळा सुरू आहे. काय माहोल आहे इथं? माहोल काय, आमदार साहेबांनी जे विकास केले त्याच्यावर आमच्या गडमुडशिंगीमधून प्रतिसाद जास्त प्रमाणात आहे. तुम्ही सरपंच आहे, ते लोकप्रतिनिधी आहेत, संपर्क येतो तुमचा एकमेकांशी? हो, येतो. काम झाली का 5 वर्षामध्ये? भरपूर झालेले. 2019 पर्यंत आज अखेर 19,09,00,000ची कामं आता आमदार साहेबांनी आमच्या गडमुडशिंगीमध्ये केलेले. डांबरीकरण असो, काँक्रिटीकरण असो, रस्ते, गटर्स आणि समाजाला सुद्धा, बौद्ध समाजाला सुद्धा हॉलची मागणी होती, ती सुद्धा 25 लाखाची निधी आणून त्यांनी मागणी पूर्ण केलेली आहे. चर्मकार समाजाची सुद्धा मागणी पूर्ण केलेली आहे. म्हणजे अनेक तळागाळातल्या घटकांपर्यंत त्यांनी पोहोचून प्रत्येकाची कामं करून दिलेली आहेत आमदार साहेबांनी. फायदा होईल वाटतंय भरपूर. लाडक्या बहिणीचं काय? लाडक्या बहिणीचं काल तुम्ही ऐकलं ना, काय
त्याच्यावर आपण काय बोलू शकत नाही. पण तुम्हाला मिळते का काय फायदा आहे का? मी केलेलंच नाही ना. मग का पण केलं नाही हो? का मी काँग्रेसची कट्टर कार्यकर्ते आहे, मी करणारच नाही. कामं झाली का इकडे गावात? खूप कामं झालेत म्हणावे, त्याच्यापेक्षा जास्त कामं ऋतुराज दादांनी आमच्यासाठी केलेत. हं. खरं तरी सामान्य माणसापर्यंत पोहोचून एक सामान्य माणसाचं काम करून एक तो गरिबांचा वालीच म्हणून इथं प्रसिद्ध झालेला आहे आणि आम्ही त्यांना इतक्या बहुमताने निवडून आणणारच. आणि तो आम्हाला आमदार म्हणून ऋतुराज दादा परत आम्हाला हवे आहेत आणि जी कामं त्यांनी आतापर्यंत केलेली आहेत त्या कामाची अशी कामं पुढेही आम्ही त्यांच्याकडून करून घेणार, आम्हाला हेच आमदार हवे आहेत. तर ही सगळी बंटी पाटील गटाची मंडळी होती, त्यांच्याशी आपण बोललो आणि त्यानंतर आता इकडं महाडी गटाची देखील बरीच लोक ह्या दुसऱ्या भागामध्ये त्या ठिकाणी बसले, त्यांच्याशी संवाद साधूया. खरं तर समोरासमोर हा सामना होऊ शकत होता, परंतु तुम्ही बघता या संपूर्ण डिबेटच्या दरम्यान विनाकारण वाद नको म्हणून आपण त्या गटाला तिकडे आणि ह्या गटाला इकडे अशा पद्धतीने बसवले, जाणीवपूर्वक हे तसं केलंय. बघ आता ही काय म्हणतोय गट नेमका तिकडच्या गटाच्या संपूर्ण संवादानंतर. नमस्ते. नमस्कार. खाकी कपडे घालून कुठून आलाय? आम्ही ड्रायव्हर आहे साहेब. कुठे? इष्टीत? एसटीत नाही, ट्रकवर आहे. ट्रकवर बी असला कपडे? माझा युनिफॉर्म यूज आहे, दुसरा कुठला युनिफॉर्म आहे. काय म्हणतोय माहोल यंदा इकडे? यंदा काय आमचं मत अमोल माडिक शिवाय कुठलं मत नाही दुसरं कोण. 19 कोटी निधी आणला म्हणते का? 19 कोटी असू नये का असं, आमचं मत अमोल माडिक शिवाय कुठलं मत नाही आमचं मुर्शिंगीत. अमोल माडिक एकमेव अमोल माडिक. कसं काय एवढं? हो, आम्ही कट्टर आहे. हो, ड्रायव्हर असलं तर कट्टर आहे. अमोल माडिक आणि साहेब यांच्या इतर कोणी आम्हाला लाच देऊ द्या नाही, काही देऊ द्यात, आम्हाला काही जमत नाही. एकमेव अमोल माडिक. बाबा राम राम. राम राम. किती वय आहे? वय 65 आहे की. 65 आहे का? बर, कोणाला दे जाता ह्या वयात सुद्धा मत? मग काय म्हणते वातावरण, कोणाचं पारड जड आहे, मनात काय वाटते? मनात का आम्ही मतदान माडिकालाच करणार, अमोल माडकाला. का बरं? का बरं? गावचा विकास केला आहे. होय. आणि हे ऋतुराज पाटलांनी ते ऋतुराज पाटील काय आता आले असतील, हे परवा आधीपासून आहेच की. आमच्या सरपंचाला देऊन त्याची साथ आहे, त्याच्याबद्दल आम्ही त्यालाच मतदान करणार. नमस्कार. नमस्कार. काय काय म्हणते वातावरण? वातावरण काय आहे व्यवस्थित, काय प्रॉब्लेम नाही. म्हणण्यापेक्षा माडकांच्या म्हणण्यापेक्षा कसं आहे, भारतीय जनता पार्टी त्यांनी लोकांसाठी काय केले, शेतकऱ्यांसाठी काय केले त्याचा विचार करून आम्ही त्यांनी जो कोण उमेदवार उभा केलाय त्याला आम्ही मतदान करणार आहे. काय काँग्रेसवाली म्हणते ती भारतीय जनता पार्टीने शेतकरी वाट लावली. काय बघा, ह्याच्या अगोदर त्यांच्याच ताब्यात होतं, त्यावेळी काय केलं त्यांनी, जे केले ते लोकांना दिसतेच ना. म्हणणारी म्हणतात, ज्यांना जे कळते ते करतील, कुणाला मतदान करायचं किंवा काय करायचं असा विषय. त्यामुळे अमोल माडकांनाच मतदान होईल. काय विषय. ठीक. नमस्ते. नमस्कार. कसं छान आहे. कुणाला छान आहे? मुन्ना माडकासने छान आहे. मुन्ना माडकासने छान आहे. होय. गावात तर म्हणजे वनवे आमच्याकडे होतो. नाही, मुन्ना माडकासने छान आहे. अहो, कधी ह्या दिपावळीत 7,500 बायकांनी दिपावळी केली चांगली व्यवस्थित. आतापर्यंत कुठल्याही सरकारनं केली नाही, असं आहे ना. त्यामुळं मुन्ना माडकाचं तसं चांगलं आहे आणि जे केंद्रात सरकार आहे ते राज्यात पाहिजे तरच राज्याची प्रगती आहे, असं आहे. प्रगती प्रगती होणार. इथं काय ऋतुराज पाटलांनी 19 कोटी निधी आणला म्हणते गाव. ते सगळं नाही, आता काय बोलायचं नाही. कुठं दिसत नाही, बघा कुठं दिसते का रस्ता. 19 कोटी आणला तर काय, कुठं प्रगती काय आलाय का 19 कोटी? नाही आल्या. कसं काय म्हणतात आता काय म्हणणारच नाही काय, असं आहे ना. बर, आता काय इथं लय सगळी रस्त्याची कामं, दलित समाजामध्ये कामं काय 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 झाली म्हणजे झालेत की, म्हणजे भाजपकडनं झालेले आहेत ते. कसं काय? होय, सरकार भाजपचं आहे त्यामुळे फंड सगळे त्यांच्याकडनं येतात ना. मग अमोल माडक साहेबांनी असं आहे ना. आमदार ऋतुराज दादा आहेत की कुठं? इथं. पण सत्ता कोणाची आहे राज्यात, असं आहे ना. महायुतीची सत्ता आहे ना. बर, महायुती सत्ता आहे. काय गावात किती मतदान आहे? मला वाटतं 15-20 हजाराच्या आसपास असणार. होय. का हो इथं नेमकं अमोल साहेबांचा संपर्क असतोय. कुठल्याही कार्यक्रमाला निरोप दिला की हजर असतात. चांगल्या कार्यक्रमाला असतात आणि इतर कार्यक्रमाला असतात. हजर असतात. बर, आता काल लाडक्या बहिणींनाच काय काय झालं, काही चर्चा? हो, झाले की.
पण एवढं काय फरक होणार नाही की सहज हे झालं असणार, ते बोलता बोलता सहज झालं असणार. असं काही नाही एवढं होणार फरक. पडणार नाही. नमस्ते. कसं वातावरण? अमोल माडकाने बिरोजीचे 7.5 कोटी रुपये मंजूर करून आणले. त्यानंतर शाळेला बिरोबाचं शाळेला 7.5 कोटी मंजूर करून आणले. तसंच बिरोबाला 1.5 कोटी रुपये मंजूर करून आणले. तसं महालक्ष्मीला 20 लाख रुपये मंजूर करून आणले. आणि काय पाहिजे साहेब? 19 कोटी रुपये आणलं म्हणते तुला जाऊन. कुठं आणले? कुठं दावत आहे आम्हाला माहिती नाही कुठं आणले. नाही आणलेले नाही. कुठे आहेत खाली काँग्रेसची लोक? कुठे झाले? चौकात म्हणून मला कुठे झाले? आता खडे आणून टाकल्या परवा दिवशी तिने नुसते. कुठे झाले? 5 वर्षात कुठे काम झाले साहेबांचे? तुम्ही सांगा साहेब. 5 वर्षांनी आज आला 5 वर्षात कामच झालेलं नाही. ते आता खडे आणून मुरुम आणून काम करायचे गेले इलेक्शन टायमाला. काय उपयोग आहे त्याचा साहेब? बर आता कसं करायचं आमदार अमोल माडिक साहेबांना करायचं? होय. इकडे काय कटळे लोक बसले. नमस्ते. नमस्ते. बसू का? बसा की. का म्हणते विधानसभा? हाय जोरात चालू आहे. रंग चढलाय आता. कोणाला चाललाय रंग? महायुतीचा. काँग्रेसला लय भारी वातावरण आहे म्हणून खाली भाजी म्हणतात लोक. कोण म्हणतंय? काँग्रेसची यंग बसली होती असं मग ती तेवढीच आहे हो. महायुतीचा रंग आहे. दक्षिण मध्ये अमोल साहेब अगदी अतिशय सुसंस्कृत आणि संयमी नेतृत्व आहे. त्यामुळे अमोल साहेबांना आम्ही मतदान करणार आणि अमोल साहेबांसाठी आम्ही प्रयत्न करणार निवडून यायला. 19 कोटी निधी आणलाय म्हणजे गावाला तुमची? कुणी? ऋतुराज पाटलांनी. नाही त्याच्यावर काय आम्हाला बोलायचं नाही. अमोल साहेबांनी भरपूर कामं केलेत. CSR फंडातनं 6 कोटी 85 लाख रुपये आणलेत. अमोल साहेबांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने आले. यशवंत गंगासागरला आमच्या निधी आलाय भरपूर. गाव सुशोभीकरण, तलाव यशवंत गंगासागर तलाव सुशोभीकरणासाठी रस्ते, गटर्स अतिशय चांगल्या पद्धतीनं अमोल साहेबांनी सत्तेत नसताना, विद्यमान आमदार नसताना भरपूर कामं केलेत. त्याच्यासाठी अमोल साहेबांसाठी आम्ही काम करणार. आता इथं काय वरच्या सरकारबद्दल काय चर्चा? अतिशय चांगलं. महायुतीनं अतिशय चांगलं कामं केलेले आहेत. आजपर्यंत कुठल्या गव्हर्नमेंटनं केली नाही तेवढी महायुतीने केलेली आहेत. पहिलं म्हणजे वीज बिल माफी केलेली आहे शेतकऱ्यांसाठी. तो फार मोठा दिलासा आहे शेतकऱ्यांना. त्याच्यानंतर लाडकी बहीण योजना, प्रत्येक महिलेला 1,500 रुपये. तो सुद्धा अतिशय चांगला स्तुत्य उपक्रम आहे. प्रत्येक महिलेला आधार लागलाय. जी मध्यमवर्गीय आहे, त्याच्यापेक्षा अतिशय गरीब महिला आहे, अतिशय चांगला तिला आधार मिळालेला आहे. नमस्ते. नमस्ते. काय 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 चाललंय? चाललंय. कुणाचं बरं चाललंय गावात? अमोल माडिक साहेबांचं. का बरं चाललंय अमोल माडिक साहेब बरं? का? सत्तेत नसताना एवढा विकास होतोय म्हटल्यावर मग काय निवडून देऊन द्या. सत्तेत नसताना? 5 वर्ष सत्ता कुठं आहे? 5 वर्ष सत्ता नसताना शाळा एवढे मंदिर, शाळा बांधाय एवढा निधी आणला 7 कोटी. मंदिर बांधाय 1.5-2 कोटी रुपये आलं. मंत्री ऋतुराज दादाने 19 कोटी आणले. कुठं आहे ते? कुणाला दिसा झाले ते? डिझेल बोर्ड काय लहान पोरं सुद्धा लावू शकतात. त्याच काय संबंध आहे? बोर्ड काय तुम्ही वाक्य सांगायला येतातच की. काम नाही ते दिसत मैदान. कुठे कामं दिसत? 5 वर्ष कुठे आता कामं दिसली तुम्हाला? 5 वर्ष कामं कुठे गेली? 5 वर्ष कुठे फिराकलेलं पण नाही. इकडे येत नाहीत का इकडं? कुठे आले 5 वर्ष? बर कसं करायचं मग इथं? जोर द्यायचा अमोल माडके साहेबांच्यावर. जोर द्यायचा? होय. ती म्हणते वारं बिरं काय फिरलेलं नाही, विरोधक अफवा उठवतात. कोण म्हणतो अफवा उठवली? फिरले का नाही वारं? 1 नंबर अमोल साहेबच निवडून येणार. ठीक आहे का? नमस्ते. नमस्कार. कसं काय म्हणते वातावरण? काय जर म्हणते ऋतुराज दादा येते, काय जर म्हणते आम्हाला माडके येते, तुम्हाला काय वाटतं? पहिल्यांदा म्हणजे महायुती किंवा एनडीए आघाडी आहे. देश जर सुरक्षित ठेवायचा असेल तर एनडीए आघाडीशिवाय पर्याय नाही. कारण देशाचं जर वाटोळ करायचं असेल समाजामध्ये, त्यामध्ये पारंगत असणारी ही काँग्रेस आघाडी आहे. भ्रष्टाचार आणि देशाला तोडण्याचं काम या काँग्रेस आघाडीने केलेलं आहे. आतापर्यंतचा इतिहास आहे. 70 वर्षातच 100 रुपये डिझेल पेट्रोल झालं का? महागाई वाढली म्हणजे आमच्या काय खाणी नाही डिझेल पेट्रोलच्या. या बाहेरच्या जागतिक बाजारपेठेवर अवलंबून असणारा दर
ठरवलं जाते. हा आज 400 रुपये डझननं केळे आहेत पाकिस्तानमध्ये, कटोरा घेऊन फिरायला लागल्यात. त्याच्यापेक्षा तर आपण कितीतरी पटीने चांगला आहे. केवळ हा सनातन आणि हिंदू धर्माचा प्रसार आपल्या देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये रुजवला गेला, त्यामुळं आज आतापर्यंत आपण टिकून राहिलो. आज ट्रम्प सारखा माणूस मोदी इज बॉस म्हणतोय, बरोबर आहे ना. म्हणजे त्याच्या पाठीमागे काहीतरी रहस्य आहे. आज 4 मोठे प्रगत राष्ट्र सुद्धा आपल्या पाठीमागे यायला तयार आहे. आम्हाला पुढे करतात की तुम्ही पुढाकार घ्या. झेलेन्स्की सारखा माणूस सुद्धा युद्ध थांबवायला तयार आहे, मोदींनी सांगितलं तर. ह्या गोष्टी जर पुढे ठेवायच्या असतील तर महायुती सरकारशिवाय पर्याय नाही. आणि त्या महायुती सरकारचाच अमल माडिक हा एक आमदार म्हणून सपोर्ट करणारा माणूस आहे की जो सत्तेत नसताना आमच्या गावचा विकास करू शकला. आणि दुसरे आमदार आहेत ते QR कोड हा कुठे दिसतो? भाजी मंडईत दिसतो की पैसे घ्यायसाठी, किराणा मालच्या दुकानात दिसतो किंवा जेवणाच्या खानावळीमध्ये दिसतो. आम्हाला QR कोड स्कॅन करताना भीती वाटली की आमच्या अकाउंटवरच पैसे गायब होतात का काय, बरोबर आहे ना. QR कोड 19 कोटी लिहिली ती नाही का काय? 19 कोटी QR कोडच्या आत दडले. मग तुम्ही दाखवा ना की या मुडशिंगी गावात काय केलं ते. लिखाण करायला एवढा मोठा बोर्ड छापलाय आणि एखादा बोर्ड लावायला लागला असा साईडला की बाबा हे मी काम केलेलं आहे. त्याला दडवून काय ठेवायची गरज आहे? म्हणजे तुम्ही चुपे रोस्तम निघलाय आणि 5 वर्षांनी येऊन आम्हाला सांगताय की आमचं ठरलंय. तुमचं ठरलंय की सगळ्या देशाचं नुकसान करून आपली घरं भरायचं, एवढंच ठरलेलं आहे. आता खाली काँग्रेसची सगळी लोक भेटली होती, हे गावात कायापालट झालाय म्हणत होती सगळी. गावाचा कायापालट नाही, पुढारी लोकांचा कायापालट झालाय, नक्कीच झालाय. कारण आता सुद्धा त्यांचं कसं आहे, आपलं घर भरलं की सगळ्या गावाचा कायापालट झाला असं वाटतंय. शेतकऱ्याला हाल केले म्हणजे ती माहिती सरकारनं. शेतकऱ्याचा हाल कसं होईल सांगा. प्रत्येक 4 महिन्याला आम्हाला मोदी साहेबांच्याकडनं 2,000 येतात आणि आता जे महाराष्ट्रात जे सरकार आहे माहिती प्रणित, त्यांचे नमो म्हणून 2,000 रुपये येतात. म्हणजे 4,000 रुपये 4 महिन्याला येतात. म्हणजे मंथली 1,000 रुपये झाले, वर्षाचे 12,000 रुपये झाले. आमच्या ज्या किरकोळ नांगरट म्हणा किंवा कुठं भांगलन असेल किंवा लागवड लागत असेल, त्या किरकोळ खर्चासाठी माणूस शेतकरी अडचणीत आलेला असतो. त्यावेळेला मिळणारी ही खरोखर मदत आहे. आणि ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आहे, म्हणजे प्रत्येकाच्या खात्यावर आहे. ही जर कोणत्या आमदार, खासदार, प्रशासन यांच्या मार्फत आले असते तर 2,000 ते 20 रुपये झाले असते आमच्यापर्यंत येतात. हा, म्हणजे 1 रुपयातले 85 पैसे रस्त्याला जातात आणि 15 पैसे त्या व्यक्तीपर्यंत जातात. काय आता काल लाडक्या बहिणीचा काय फायदा आहे का इकडे? लाडक्या बहिणीमुळे काय झालं, लोकांची दिवाळी खरोखर त्या घरातल्या जे दिवाळी जी करायची असते त्या व्यक्तीपर्यंत ते पैसे पोहोचले. माझ्यासारख्या व्यक्तीकडे जरी दिला असते तरी पण ते घरात पोहोच झाले नसते. तर काल मुन्ना साहेबांच्या वक्तव्याचं काय करायचं? मुन्ना साहेबांच्या वक्तव्याचं कसं आहे, त्यांनी काय सांगितलं की ज्या महिलांना पैसे मिळाल्यात त्या महिला जर त्या आघाडीत असतील, त्यांना आणि कुठली कमतरता आहे हे विचारण्यासाठी त्यांना बोलवून घ्या आणि त्यांना ते सांगा की बाबा तुमच्या आणि काय मागण्या आहेत किंवा काय आहेत. त्याचा विपर्यास वेगळा केला. ज्या गादीसाठी तुम्ही मागच्या लोकसभेला एवढं हे केला, त्या व्यक्तीसाठी तुम्ही काय बोलला हे पहिल्यांदा तपासून पहा. काय बोलले? काय बोलले ते सगळे जग जाहीर आहे. आणि बोलल्यानंतर जाऊन कोण रडलं आणि कोण हसलं ते त्यांना पण माहित आहे. बंटी पाटील साहेबांना भावी मुख्यमंत्री म्हणतील तुमचे लोक गावात. बंटी साहेबांना भावी मुख्यमंत्री पहिल्यांदा घर सांभाळायला शिकायला पाहिजे, त्याच्यानंतर मुख्यमंत्री पदाची स्वप्न सांभाळायची. हो, बरोबर आहे ना. काय संपर्क कोणाचा आहे? दुसऱ्या 2 आमदार 2 लोकात कोण येते चांगलं? अमल माडिक येते का ऋतुराज माडिक? अमल माडिक साहेबच येतात. कारण या गेल्या 5 वर्षात ते कुठल्याही सत्तेवर नव्हते, तरी पण आमच्या गावाचा पूर्णपणे विकास करण्याचा अगदी शर्तीने प्रयत्न केलेला आहे. नमस्ते. ट्रॅक्टरला पाठ लावून बसला हवा काय यंदा कोणाला पाठ लावायचा? अमोल साहेब. अमोल साहेब अमोल साहेब. बर, मला काय एवढं बोलता येत नाही, पण 100% अमोल साहेबाला आम्ही सहकार्य करणार. का वाटतं पण आपल्याला अमोल साहेब? अमोल साहेब चांगले जाईल. आमच्या गावासाठी भरपूर केले अमोल साहेबांनी, भरपूर म्हणजे भरपूर. कधीही तिने शब्द म्हणजे
टाकला तर परत नाही त्यांचा शब्द. अमोल साहेब चांगले आहेत. अमोल साहेबांनी 100% मतदान होणार, चांगलं होणार गावातनं मतदान. ठीक, त्यांच्याशी आपण बोलूया नेमकं काय म्हणतात, कसं कसं चाललंय. बाबा तो उभारले बाबा. नमस्ते. नमस्ते. काय नाव आहे? आमचं दत्तात्रय वसगडे, आडनाव वसगडे आहे. सगळे हा, आडनाव वसगडे. काय करायचं यंदा आमदारकीला? काय नाही, आहे चाललंय चांगलं आहे आमच्यामध्ये. बाकी आम्हाला काय कोणाला काय म्हणायचं नाही. फक्त काय आता जे चाललंय ह्या निवडणुकीचा किंवा हे करता मनुष्य चांगला आहे, सगळीकडे चांगलं दिसतंय, करत आहे माडिक साहेब. आता इथं आमदार ऋतुराज पाहिजे नाही, बरोबर आहे तुमचं, पण आमच्या मते जे समोर आहे आणि चालू आहे सगळ्या दिशेनं ते आम्हाला दिसतंय. सगळ्या दिशेनं काय काय म्हणते बाबा इथं. राम राम. नमस्कार. डेंजर टी शर्ट घालून आला. हो, लालच आहे ना. पुन्हा इथं डेंजर करायचे परिस्थिती. डेंजर आम्हाला मुन्ना माडाचीच करायची. का मुन्ना साहेब? का बर? का म्हणजे आमची तशी सत्ताच तिने काय केलेली, आमची सत्ता म्हणा, योजना म्हणा, पूर्णपणे तिने चांगल्या केलेल्या. आणि आता ही लाडकी बहीणची सुद्धा योजना तिने केली चांगली. लेडीजला प्रोत्साहन दिला, चांगल्या योजना त्यांनी मान्यता केल्या. आणि ही आमची सत्ता ही अशीच यावी, कायमच राहावी ही आम्हाला कळते. ठीक, नमस्ते. नमस्कार. किती येऊन आला? दूध घालायला. व्यवसाय शेतकऱ्यांचा आहे. शेतकऱ्याचं काय? होय. बर, काय म्हणतो शेतकऱ्यांना आमदार केला? आमदारकीला काय आता अमोल साहेब आहेतच. आमचा करता धरता अमोल साहेब. गावाला पाणी नव्हतं त्यावेळेला 1.5 कोटीची पाईपलाईन आणली, गावाला पाणी मिळालं. आता शाळेला निधी आणला, बिरोबाच्या मंदिराला निधी आणला, लक्ष्मीच्या मंदिराला निधी आणला. तानाजी पाटलांच्या मान्य ह्याच्यातनं ते काम झालेलं आहे. काय त्यांनी 19 कोटी कामं केली म्हणते गावात. 19 कोटी ते कॅन करा म्हणजे कळते कुठला आहे ते 19 कोटी. कुठीचा आहे काय मिरजेचा आहे हे कळतंय. आणि शेतकऱ्यांनी पहिल्यांदा जर असेल तर पहिल्यांदा शेतकऱ्यांनी लाईट बिल माफ केले. फायदा झाला काय? फायदा चापून महिलांनी आता माझ्याच घरात 15,000 रुपये आले. किती? 15,000 रुपये माझ्या घरात आले. सुनेला 7,500, बायकोला 7,500. आणि काय पाहिजे? विकास झाला का 5 वर्षात गावाचा? काय काय आम्हाला तर दिसत नाही बघा. आता ते मला वाटते 1 वर्ष झालं असेल गटर करून, तेव्हा आता या निवडणुकीच्या तोंडावर बलमा खडी टाकाय चालू केली. खडी आता टाकायचा. ह्यो गेल्या वर्षी रस्ता केला त्यावर खड्डे पडलं, गेल्या वर्षी टाकले खड्ड्यात. काय बर, काय आता इथं मुन्ना माडिक आणि बंटी पाटलांमधला बी हो सामना असतोय. माडिक ते त्यांचा सामना त्यांच्या संघ, अमोल सडका साहेबांचा, मुन्ना साहेबांचा आणि बंटी पाटलाचा. पण आम्ही आमच्या गावातून अमोल साहेबांनी भरपूर मतानं निवडून द्यायची आम्ही व्यवस्था करणार आहे आणि आम्ही पाठीशी राहणार आहे. सर्वसामान्य लोक काय म्हणतील, कुणा मागायचे जास्त? गरीब कष्टकरी अमोल साहेबांच्या. कशामुळे? लाडकी बहीण, शेतकऱ्यांचं लाईट बिल, परिस्थिती नव्हती शेतकऱ्यांची लाईट बिल भरायची. आज 0 बिल आल्या, 0. आता मुलींचं शिक्षण लाख 2-10 लाख रुपये भरून शिक्षण घ्यायला लागत होतं, मोफत झाले ना आता. आणि काय पाहिजे सरकारनं, आणि आम्हाला काय द्यायला पाहिजे? आणि सत्तेत नसताना आमच्या गावचा विकास एवढा झालाय. शाळेचे 7 कोटी, हे 1.5 कोटी, लक्ष्मी मंदिराचं 20 लाख रुपये. एवढा पैसा मुडशिंगीसाठी अमोल साहेबांनी आणलाय. बर, आता इथं सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की महाडिक कंपनी फक्त 2 महिने निवडणुकीपुरतं बाहेर येते. 5 वर्ष आता हे बघा, तुम्ही तिने 2 महिने म्हणतील, तुम्ही 5 वर्षात कुठं होता? 5 वर्षात शेतकरी हाय का मेलाय तुम्ही चौकशी केलीस काय? लाईट बिल त्यानं भरले काय बघितलं काय? बघितलं का तुम्ही? शेतकऱ्यांचं चौकशी केलीस काय? बाबा शेतकऱ्यांचं लाईट बिल माफ करा, नाहीतर काय करा. तुम्ही बोलायचा का एका गोष्टीनं?
बोला शेतकऱ्यांसाठी तुम्ही बोलला का काय हा नाही का काय बोलला आमदार? बघा की कुठल्या चॅनलवर बोलले तुम्ही तेवढं दाखवा. शेतकऱ्यांचं आता लाईट बिल जे आता माझं वैयक्तिक लाईट बिल माफ झाले. माझ्या घरात लाडक्या बहिणीचं 15,000 रुपये आल्यात. शिक्षण मोफत आहे आणि योजना भरपूर दिल्यात. 5 वर्ष आणि सत्तेत अमोल साहेब नसताना गावाला पाणी नव्हतं. तिने 1.5 कोटीचा निधी दिला गावाला आणि पाणी गावात आलंय. मी काय म्हणतो गावाला पाणी नसताना तानाजी पाटलांच्या मार्गदर्शनाखाली 1.5 कोटी अमोल साहेबांनी देऊन गावात पाणी आणले. इकडे मावशी उभा काय अंकिता लेडीज पशी थांबल्यात का? मावशी नमस्ते. नमस्ते. काय म्हणते वातावरण आमदार? आम्हाला हे कमळ निवडून यायला पाहिजे. कमळ? होय. का बरं? होय. काम सगळ्या लाडक्या बहिणींनी पैसे दिले तिने. मग आता तिने जर निवडून आलं तर कायम त्यांचं रुसरूप चालवणार. पैसे नाही निवडून आले मग बंद होणार त्यांचं पैसे. काय होतं का 1,500 रुपये बघते ती म्हणते 1,500 रुपयेत काय होतंय? 1,500 रुपयात काय होतंय? इथनं मग तुम्हाला मिळालं का 1,500 रुपये? इथनं मग मिळालेलं मग आता मिळणार का नाही तुम्हाला 1,500 रुपये? दिवाळीला काय फायदा झाला का 1,500? काहीतरी विना तिकडे 7,000 रुपये मिळाले की 7,500 रुपये लोकांनी. माने काय मिळायचंय त्यासनी? आमदार कोण चांगला आहे? मागे 5 वर्ष आम्हाला माडिक होती, आता 5 वर्ष ऋतुराज पाटील आहे. कोण बरं वाटतंय उजवं दोघात? आम्हाला माडिक. काय एवढी माडिक म्हणते लोक इकडे सगळी? माडिकच आम्हाला पाहिजे, बाकी कोण नाही. बर ठीक आहे. नमस्ते. नमस्कार. काय 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 ना भगवान काय म्हणते विधानसभा? विधानसभा जोरात चालू आहे आता. बर कुणा जोरात आहे? अमोल माडिक. अमोल माडिक. खाली सगळी काँग्रेसची गँग गाठ पडली तर काय म्हणते? ऋतुराज पाटलाचं वनवे गाव आहे म्हणते. नाही नाही नाही, अमोल माडिक साहेबांचं वनवे गाव आहे. तानाजी पाटलांचे कार्यकर्ते आहे आम्ही. विकास सगळ्या कामाचा केलेला आहे. पेन्शन चालू केली आहे, रस्ते झाले आहेत तानाजी पाटलांच्या मार्फत. अमोल माडकांनी वर दिलेला आहे. ते म्हणते 19 कोटी रुपये दिलं ऋतुराज पाटलांनी. काय 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 नाही, आमच्या गावाला आलेलं नाही. नाही स्टाईल फरशी बसली असती. स्टाईल फरशी रस्त्यावर बसली असती. कशानं? 19 कोटी रुपये आले असते तर. तसं काय झालेलं नाही. सगळ्या अंमल मालकांचे निधी आलाय, निधीतून सगळी कामं झालेली आहेत. त्यामुळे आम्ही समाधानी आहे त्या माणसाबद्दल. आम्ही बरं आता इथं तर मागच्या 5 वर्षात ऋतुराज दादा होतं. काय गाठी बिठी दौरा आमदार म्हणून कधी दिसले का गाठी? कधी कधी नाही, कधी दिसलेलं नाही. अंमलमाडी कोण वारले, कुणाचं काय आले, कुणाचा ऍक्सिडेंट झालाय, प्रत्येक येऊन भेट देऊन गेले आहेत लोकांना. तर असं काय मला ऋतुराज पाटील आम्हाला काही दिसलेलं नाही. अंमल मालकांचा महिन्यातून 6 दौरे आहेत इथं. काय अडचण नाही त्यांच्याबद्दल आम्हाला. ऋतुराज पाटील कधी कुठे दिसलेले नाहीत. अंमल माडिक साहेबांची सगळी कामं झालेली आहेत. रस्त्याचा विकास झालेला आहे, गटर झालेले आहेत, पाण्याचं नियोजन केलेलं आहे, शाळेचं नियोजन केलेलं आहे. मराठी शाळा आमची जुनी बांधकाम आता चालू होईल थोड्या दिवसात. अशी सगळी कामं त्यांची झालेली आहेत. ती काय अडचण नाही आम्हाला त्यांच्याबद्दल. आम्ही त्यांच्याबद्दल समाधानी आहोत. काय इथं खरं तर आता अख्खं सरकार वरचं माहितीचं आहे, पलीकडे महाविकास आहे. त्यांचं म्हणणं आहे की त्या भाजपच्या सरकारने शेतकऱ्यांचं जरा बदललं पाहिजे वाटते म्हणजे. हो होय, सगळ्यांचं मत आहे. शेतकरी गटाचं तर मत असं आहे की हे आता विधानसभेला हे भाजपच आलं पाहिजे. का बरं? का बरं? पेन्शन चालू केल्या, त्यांना लाडकी बहीण योजना चालू केल्या, धान्य फुकट आहे आणि 5 वर्ष फुकट मिळणार आहे. आणि काय करायला पाहिजे त्या माणसानं? एवढ्या सगळ्या सुख सुविधा दिल्यानंतर भाजप येणारच. सगळ्या महिला वर्गातून हेच चालू आहे की भाजपच आलं पाहिजे आणि भाजपलाच मतदान होणार. भाजपलाच होणार? भाजपलाच होणार. नमस्ते. नमस्ते. काय नाव? शेखर गोसावी. शेखर भाऊ काय म्हणतोय वातावरण विधानसभेला? वातावरण काय सांगायची गरज नाही. वारं जसं फिरले तसं फिरणारच आहे. अमोल साहेबांना आम्ही निश्चितच निवडून आणणार आहे आणि सर्वाधिक मताधिक्यानं अमोल साहेब निवडून येतील हे काय कोणाला विचारायचे आणि कुठल्या ज्योतिषाला सांगायची गरज पण लागणार नाही. आमच्या दक्षिणमध्ये अमोल साहेब आमदार नसताना आणि असताना सुद्धा एक मॉडेल म्हणून गडमुडशी गाव आमचं तयार केलेलं आहे. तसं कोणाला जमणार पण नाही.
विद्यमान आमदारांनी कितीही आश्वासने दिली, कितीही योजना लावल्या, तरी जे अमोल साहेबांना जमलेलं आहे ते कोणालाही जमणार नाही. त्यामुळे अमोल साहेब हे निश्चितपणेच निवडून येतील आणि चांगल्या मताधिकांनी 30-40 हजारच्या लीडने निवडून येतील याची गॅरंटी आम्ही सगळी देतोय. 19 कोटी निधी दिले म्हणते आमदारांनी तुमच्या गावात. 19 कोटी निधी हा बोर्डावरच होता. अंतर्गत बाकीच्या गोष्टी म्हणला तर बाकीचा निधी कुठं गेला, काय गेला हे कोणालाच माहित नाही. आता मी स्वतः QR ज्यावेळी स्कॅन केला त्यावेळी मी चेक केलं की बाबा हा निधी कुठं कुठं लावला, तर त्याच्यावर मला माहित नसलेली नावं पण त्यावर होती. म्हणजे आम्हाला माहित नसलेली नावं पण त्यावर होती. म्हणजे कुठे गेला याचा त्यांनाच विचारलं पाहिजे कुठं कुठं निधी लावला, तुम्ही त्याचं स्पष्टीकरण करा म्हणून. मग त्यांनी देऊ दे त्याचं स्पष्टीकरण, कुठला निधी कुठे गेला, पाठवला किंवा काय केला. त्याच्यावरती काय बोलण्याचा काय आता अर्थ नाही आहे. अमल माडे वगैरे 2च महिने फक्त येतील इलेक्शन पुरतं, बाकी 5 वर्ष नसल्यास त्यांचं मत आहे. आता अमल साहेब 2 महिने येतात काय 5 वर्ष येतात हे सगळ्या आमच्या गडमुडशिंगी गावाला माहित आहे. कारण गावामध्ये इतके लाभार्थी आमच्या गावात आहेत की जवळपासच्या गावात इतके लाभार्थी नसतील. सर्वात जास्त लाभार्थी आमच्या गडमुडशिंगी गावामध्ये आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या हा तर आपण एखादी योजना एखाद्या शेवटच्या 5व्या वर्षी आणत नाही. 5 वर्षात एका वर्षी ही योजना, एका वर्षी ही योजना असंच असते ना. त्यावेळी ह्या योजनेमध्ये अमल साहेब स्वतःहून इन्व्हॉल्व्ह होऊन त्या योजनेचा लाभ आमच्या गावात वाटत असतात. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की 5 वर्ष आलेत की 2 महिने आलेत याचा अंदाज ही जनताच ठरवणार ना त्याच्यावरती, आणि आम्ही सगळे ठरवणार. तरुण म्हणून प्रश्न आहे की ऋतुराज पाटील आणि अमल माडे जास्त विश्वासून जास्त सुसंस्कृत कोण वाटते? तरुण म्हणून अमल साहेब विश्वासू आणि संस्कृती हे अमल साहेबच वाटतात आम्हाला. कारण अमल साहेबांचा सहवास आम्ही जवळून बघितलेला आहे. माणूस की शांत संयमी. मी जरी आत्ता फोन केला तर अमल साहेब आमचा फोन उचलतात, बोलतात, माझ्याशी बोलतात. मग त्यामुळं काय आम्हाला एवढा कधी वाटलं नाही की बाबा ते मोठ्या घराण्यातले आहे. महाडिक परिवार हे पूर्वीपासूनच खूप मोठे, महादेवराव माडकांच्या पासून ते मोठं वर्चस्व जिल्ह्यात आहे त्यांचं. मग त्यामुळे मला तर वाटलं नाही, मी आता नवीन तरुण, मला तर वाटलं नाही की बाबा मी एवढ्या इतक्या मोठ्या माणसाला आणि एवढ्या मोठ्या लेवलच्या माणसाला मी फोन करतोय असं मला तर वाटलेलं नाही. मला ज्यावेळी मी फोन करतोय ते माझे मित्र, म्हणजे बंधू म्हणून मला वाटत असते. त्यामुळे काय मला एवढं अमल साहेबांच्या बाबतीत कधी वाटलेलं नाही. बरं, तर इथं जिल्ह्याचा मालक कोण याची पण चर्चा असते. खाली तुमची काँग्रेसची माणसं म्हणली की बंटी पाटील भावी मुख्यमंत्री जिल्ह्याचा मालक आहे. जिल्हा काय कोणाच्या बापाचा नाही मालक व्हायचा. जिल्हा हा सर्वसामान्य नागरिकांचा आहे. मग इथला मालक कोण हा कोण ठरवणार नाही. मालक हा विषय लांबचा. आणि मालक म्हणजे मालक आपण कोणाला म्हणतोय की बाबा स्वतःची एखादी प्रॉपर्टी ज्याच्या नावावर असत्या, एखादी मी जर गाडी घेतली तर गाडी माझ्यावर नावावर असली तर मी त्याचा मालक झालो ना. मग जिल्हा का कोणाच्या नावावर आणि कोणाचा बापाचा असा नाही आहे की जो मालक तो मालक. जनता ठरवणार आहे आणि एखादा आपला प्रतिनिधी ह्या जिल्ह्याचा आपण देणार आहे. ह्या जनता आपण मालक कोण देणार नाही आहे. भावी मुख्यमंत्री म्हणते. भावी मुख्यमंत्री ते मला वाटतं गेल्या 5-6 वर्षापासून ऐकतोय भावी मंत्री, पण थोड्या वर्षात कळून जाईल भावी मुख्यमंत्री कोण आहे आणि माजी कोण आहे. वातावरण कोणाचं असतं? बघा, दहशत ही गुंडांचीच असते. मग गुंड कोणी सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे काय त्यात सांगायचा प्रश्नच येत नाही आपल्याला. साधारण अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आहेत त्या. खरं तर ग्राउंड रिपोर्टला सुरुवात केली त्यावेळेला खाली भाजी मंडईमध्ये काँग्रेसचं कार्यालय त्या शेजारी आपण सुरुवात केली. बरेच कार्यकर्ते बसले होते. नुकताच प्रचार करून आलेली मंडळी होती, त्यांना बोललो. खरं तर ही दोन्ही गटाकडची मंडळी समोरासमोर बसवायची असं डोक्यामध्ये होतं, परंतु बऱ्याच वेळा ग्राउंड रिपोर्टमध्ये वाद विनाकारण त्यातनं होतात म्हणून मग ते आपण टाळलं आणि मग काँग्रेसकडच्या मंडळींना तिकडे बोललो आणि बाकी या लोकांशी आपण इकडे बोललो. बरीच लोक पलीकडे काँग्रेस पक्षाची गळ्यामध्ये त्या ठिकाणी तो गळ्यामध्ये प्रचाराचा संपूर्ण पट्टा वगैरे टाकून ही सगळी मंडळी होती. त्यांचं असं म्हणणं होतं की ऋतुराज पाटलांनी ह्या 5 वर्षामध्ये जवळपास 19 कोटी रुपयांचा निधी त्या ठिकाणी आणलाय. बऱ्यापैकी कामं मतदारसंघामध्ये झालेत. त्याचा QR कोड स्कॅनर तिथं लावलाय. या संदर्भातल्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. 5 वर्ष उपलब्ध असणारा सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा नेता म्हणजे ऋतुराज पाटील असं त्यांनी सांगितलं. मुडशिंगी गाव हे ऋतुराज पाटलांचा बालेकिल्ला आणि इथून आम्ही चांगल्या पद्धतीचं लीड देऊ असंही त्यांचं म्हणणं होतं. 40-42 हजाराचं लीड मागच्या वर्षी होतं, ते 50 हजारावर जाईल अशी ते लोक म्हणतात. इकडच्या भागामध्ये आलो त्यावेळेला त्यांचं म्हणणं असं होतं की 19 कोटी रुपयांची कामं जर गडमुडशिंगीमध्ये झाली असती तर अख्या गडमुडशिंगीला स्टाईल प्रशी बसली असती. त्यामुळे तो निधी हा फक्त कागदावरचा आहे आणि तो QR कोड मधलाच आहे, त्याच्यावरची कामं प्रत्यक्षात झाली नाहीत असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे.
अंमल माडिक हे लोकांमध्ये खूप जास्त असतात. त्यांच्या स्कीमा, त्यांच्या माध्यमातून राज्यातून पैसे, त्यांच्या माध्यमातून शाळांना पैसे, मंदिराला पैसे, अशा बऱ्याच पैशातून खरं तर आमदार नसताना त्यांनी जर एवढी कामं करत असतील तर पुन्हा संधी मिळाली तर बरीच कामं ती करतील असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे. वर कुटुंबांबद्दल देखील आपण त्या ठिकाणी काही प्रश्न त्यांना विचारतोय. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या बाबतीतल्या प्रतिक्रिया त्या पलीकड काँग्रेसची जी कंपनी बसली होती त्यांचं म्हणणं असं की भारतीय जनता पार्टीकडून शेतकऱ्यावर अन्याय होतो. आणि इकडच्या लोकांचं म्हणणं असं होतं की शेतकऱ्याला पेन्शन असेल, त्याला केंद्र राज्याची मदत असेल आणि महिलांची लाडकी योजना याचा फायदा निश्चितपणाने होतो. त्यामुळे इथले मोठा वर्ग त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सोबत राहील असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे कुठंतरी काँग्रेसकडच्या मंडळींचं काय म्हणणं असेल, भारतीय जनता पार्टी मंडळींचं काय म्हणणं असेल, किंवा दोन्ही गटामधल्या लोकांचा जो काही विचार आहे तो विचार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितला असला तरी प्रत्यक्षात ही दोन्हीकडची मंडळी मतदानाच्या दिवशी जाऊन काय पद्धतीचा विचार करून मतदान करतात यावरून या निवडणुकीचा कौल त्या ठिकाणी अवलंबून असणार आहे. कॅमेरामन संकेतसह मी अविनाश, महाराष्ट्र माझा, गडमुर्शी.